झालेलं आहे. आपण चालू करूया. नमस्कार. मी हरीश लातूरकर अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. अगं ओके. आजचे जे प्रश्न असणार आहेत, आजचे प्रश्न हे सिम्प्लिफिकेशन, सरलीकरण या घटकावर, सिम्प्लिफिकेशन सरलीकरण या घटकावर असणार आहेत. आज आपण टीईटी एक्झामला विचारलेले पीवाय क्यू पाहणार आहोत. तुम्हाला आजचे जे पीवाय क्यू असणार आहेत ते वर्ग वर्गमूळ व घनघनमूळ या घटकावर अवलंबून असतील किंवा घातांक या घटकावर अवलंबून असतील. तुम्हाला वर्ग वर्गमूळचे मी रेकॉर्डिंग व्हिडिओ ऍपमध्ये दिलेले आहेत. टीईटीच्या बॅचला टीईटीच्या याच्यामध्ये आहे, स्कॉलरशिपच्या पण मुलांना दिलेलं आहे आणि एनएसच्या पण दिलेलं आहे. तुम्ही ऍपमध्ये चेक करा. वर्ग लाईव्ह मध्ये दिसतात बघा. तुम्ही जर ऍप आपलं बाय केलं असेल, कोर्स बाय केला असेल, तर सुरुवातीला लाईव्ह दिसतं, मग रेकॉर्डिंग दिसतं. ते लाईव्ह सेक्शन मध्ये वर्गमूळचे व्हिडिओ आहेत आहेत का? बघितलं का ऍपमध्ये तुम्ही? हा सर, आहेत बघितले. आहे सर. तर ते वर्गमूळचे बेसिक्स व्हिडिओ पाहून घ्या. आज आपण डायरेक्टली क्वेश्चन्स घेणार आहोत. बेसिक सगळं तिथं आहे, आज आपण डायरेक्टली क्वेश्चन्स घेणार आहोत. ओके. हा. तर आजचा पहिला क्वेश्चन मी स्क्रीनवर घेतोय. आणि हा प्रश्न, हे जे क्वेश्चन्स आहेत एक्झामला विचारलेले क्वेश्चन्स आहेत सर्व, त्यामुळे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. ओके. आता फर्स्ट क्वेश्चन. ओके. वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे टीईटी परीक्षा, टीईटी पेपर सेकंड, ज्यांचं बीएससी एमएससी असतं, त्या शिक्षणासाठी, ज्याला मॅथ सायन्स शिक्षक व्हायचंय, त्या शिक्षणासाठी पेपरला विचार 2018 साली. ओके. आणि हा प्रश्न सोडवायचा आहे. मग पर्याय पण देतो तुम्ही. पर्याय, पहिला पर्याय आहे उत्तराचा एक, दुसरा पर्याय आहे दोन, 33 ते 33, तिसरा पर्याय आहे दोन चा घातांक 31 ते 32, चौथा पर्याय आहे दोन चा घातांक 10. घातांक आणि वर्गमूळ या दोन घटकाशी हा प्रश्न संबंधित आहे. ओके. हा. तर हा सोडवायचा कसं सर? तर लक्षात ठेवायचं, कोणत्याही संख्येला वर्गमूळ जर असेल, कोणती संख्येचा वर्गमूळ लिहिले असेल तर त्याचा घातांक काय असतो? तर कोणती संख्या वर्गमूळ असेल तर त्याचा घातांक हा 1/2 असतो. काय असतो? 1/2. कळते बेसिक्स? ओके. तर ह्या बेसिक्स पासून आपण एकदम चालू करूया. ओके. हा. आता बघा, सुरू करूया आपण परत एकदा. दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन, वर्गमुळात दोन. हे जे वर्गमुळात दोन आहे, सर्वात शेवटचं जे वर्गमुळात दोन आहे, ते सर्वात शेवटच्या वर्गमुळात दोन च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे? 2 चा 1/2. बघा, कोणतीही संख्या वर्गमुळात लिहिली तर त्याचा घातांक काय असतो? 2 चा 1/2 घातांक असतो. ओके. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? पहिली स्टेप समजली? माना हलवा कळलं असेल तर. ओके. हा. आता आपण पुढे जाऊया. आता बघा, हा 2 गुणिले 2 चा 1/2 हा. 2 गुणिले गुणाकार आहे. दोनचा किती हात असणार आहे? इथं एक असणार आहे. ठीक आहे. मग जर 2 गुणिले 2 चा 1/2 घात असेल, याचं घातांक काहीच नाही म्हणजे काय असतो? एक असतो. मग पाया समान असेल, घातांक वेगवेगळे असतील, तर घातांकाची काय होणार आहे? बेरीज. बेरीज होणार आहे. मॅडम, तास सुरू झालाय. काय बघा, जॉईन झालाय सुरू. जॉईन नेटवर्क प्रॉब्लेम आहे का बघा. घातांकाची बेरीज होणार. घातांक काय आहे? 1 + 1/2 याची बेरीज होणार. हा. तिरकस करा. बे एक बे. हा. 1 गुणिले 2 अधिक 1 भागिले 2. बे एक बे.
302. काय ते 302. म्हणजे ही जी सगळे 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 चा 102, याच्या काय लिहिणार मी? याच्या आता मी लिहिणार 2 चा 302 लिहिणार असं. येत्या लक्षामध्ये. हा, आता लिहूया पुढली स्टेप. 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 चा 302. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? कळलं असेल तर माना हलवा तुमचे व्हिडिओ दिसत आहेत मला. हो. ओके. कळलं नसेल तर विचारायला लगेच सांगतो मी, बरं का. आता बघा, हे वर्गमुळात 2 302 आहे. डबल लिहितो मी म्हटलं. अरे कोणीही एआयचं टर्न ऑफ करायचा प्रयत्न करू नका. हिरवे सागर. हा, एआयचं मी ऑन केलेलं असतं, कोणी टर्न ऑफ करायचं नाहीये. हा, तर बघा, वर्गमुळात वर्गमुळात 2 चा 302 याचं काय होणार आहे? तर याचा अर्थ काय होणार? 302 वर्गमूळ आहे म्हणून गुणिले 102. बरोबर का? बरोबर का नाही? वर्गमूळ आहे म्हणून गुणिले एकशे हो दोन सर. म्हणजे काय होणार? घातांकाचा गुणाकार. 3 1 3, बेदोनी 4, बेदोनी 4. ठीक आहे. मग काय? वर्गमुळात वर्गमुळात 2 चा 302 म्हणजे काय होणार आहे? 2 चा 304 होणार आहे. हे मी पुढल्या स्टेपला लिहितोय. ओके. स्टेप बाय स्टेप. सर तिथं 2 चा 304 कसं आलं? हे बघितलं, 2 चा 302 आहे, त्याला वर्गमूळ आहे. ठीक आहे. हे इथं इथं गोल इथं बघ, दिसतंय का? हा हा. हा. हो आता काय आलं का? हो, कळालं. गुणाकार तुला केला. बघ एक तुझं. आता बघा. पुढची स्टेप लिहितो मी. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. आता हे जे आहे, इथलं जे आहे शेवटची स्टेप, वर्गमुळात वर्गमुळात 2 चा 302 याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे? याच्याऐवजी आपण लिहिणार आहे 2 चा 314. ओके. आता इथे परत गुणाकार आहे, पाया समान आहे का? 2 चा पहिला घात गुणिले 2 चा 314, पाया समान आहेत, बेस वेगळे आहेत. आता डायरेक्टली गुणाकार करा. हा, 4 1 4, 4 आणि 3 7, 704 येणार आहे. काय येणार आहे? 704. 2 चा 704 कसाला समजलंय का? मी डायरेक्ट लिहिलंय. हो. हा. हो सर. ओके. मग आता हे ते लिहूया त्या जागी. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 चा 714. ओके. आता वर्गमुळात वर्गमुळात 2 चा 714 म्हणजे काय असते बघा. म्हणजे 2 चा 714 वर्गमूळ असल्यामुळे गुणिले 102 वर्गमूळ काढण्यासाठी. बरोबर का नाही? हा. हा, मग 102 करा. काय तर बघा, 7 1 7, 4 2 8, 708 येतो. 708 लिहायचं तिथं आता. ओके. पुढल्या स्टेपला मी 708 लिहितोय. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात काय आहे? ह्याच्याऐवजी काय आहे? ह्या सगळ्याच्या ऐवजी आपण हे लिहिणार 2 चा 708. 2 चा 708 परत गुणाकार आलाय. आलाय गुणाकार परत. करा गुणाकार परत. 2 गुणिले 2 चा 708 घातांकाची काय होणार? बेरीज होणार. 2चा घातांक काहीच नाही म्हणजे 1. 1 अधिक 708 काय तर बघा. 8 1 8, 8 आणि 7 15, 1508 येतं. कळतंय का? समजतंय ना? हो सर. हो सर. मग आता पुढे स्टेप लिहितो मी. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले 2 चा 708 याच्याऐवजी मी काय लिहितोय? याच्याऐवजी लिहिलं 1508. परत 2 चा 15/8 याचं वर्गमूळ म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? याचं वर्गमूळ 2 15/8 गुणिले 1/2. काय ते सांगा आता. 2 चा 15 1 15, 8 2 16, 15/16 येतो. येतो का नाही? हम्म. हो.
क्लास 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 चालू आहे. क्लास चालू आहे. 9ला. हा, इथपर्यंत कळले. म्हणजे काय येणार आहे, हे जे आहे वर्गमुळात, म्हणजे हे जे वर्गमुळात आहे, वर्गमुळात वर्गमुळात 15/8 याच्याऐवजी काय येणार आहे आपलं, जे येणार आहे 2 चा 15/16 घात येणार आहे. ओके, इथे मी समोर लिहितोय आता. वर्गमुळात 2, ह्या गोलऐवजी काय लिहिणार मी, 2 × 15/16 ओके. आता हे सोडवा. 2चा पहिला घात गुणिले 2 चा 15/16 करा. 16 × 1 = 16, 16 + 15 सांगा. 31/16 बरोबर का नाही. मानायला कळत असेल तर तुमची व्हिडिओ पाहतोय मी. हा, आता बघा. 16 × 16, 16 + 15 31, 31/16. हा, 31/16 ह्या दोन्हीची बेरीज झाली. वर्गमुळात 2 चा 31/16. तर याचं वर्गमूळ काढून टाकायचे परत आपल्याला, है का नाही. मग इथे लिहितो मी, तो 2 चा 31/16 वर्गमूळ काढायचे. म्हणजे काय येणार आहे, 2 चा 31/16 गुणिले 1/2 गुणिले 1/2 म्हणजे काय ते 2 चा 31 1 31, 16 × 2 = 32, 2 चा 32 घात. आपला आन्सर काय असणार आहे, 2 चा 32 घात. सर, हा प्रश्न परीक्षा सोडवायला इतका वेळ लागतो का, नाही लागत. तुमची प्रॅक्टिस जर असेल तर तुम्ही शॉर्टकट तोंडी सोडू शकतात. पट 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 तोंडी करू शकतात. तोंडी प्रॅक्टिस पाहिजे. तर काय आलं, कसं आलं, हा प्रश्न टीईटी ला विचारलाय पेपर सेकंडला 2018 साठी. चॅट बॉक्स मध्ये कोणी उत्तर पाठवले का बघू बरं. ओके, सत्यजितनं पाठवले. करेक्ट. करेक्ट आन्सर सत्यजित काटकर. छान, चांगली तयारी आहे. सर एक विचारायचं होतं. हा, विचारा विचारा. ती आपण म्हणजे 302 304 ते कसं घेतलं नाही कळलं एकदा. म्हणजे अंश कसा सांगतो घेतला सांगतो ते नाही सांगतो कळलं. इकडे बघ. ते वर्गमुळात 2 चा 302 घात आहे का, त्याला गोल केले बघ, गोल केले का. हो त्याच्यावर बघ, त्याच्यावर लाल अक्षरात 2 चा पहिला घात गुणिले 2 चा 1/2 घात आहे हो का. मग त्यांचं काय आहे, हो पाया समान आहे. दोन दोन हा पाय आहे, पाया समान आहे. मग घातांकाची काय होणार, बेरीज होणार. बेरीज होणार. हा, मग हे तुम्ही प्रत्येक वेळेस मी बेरीज करून दाखवली, तुझं लक्ष नसेल कदाचित. बघ, 1 + 1/2 हा काय येतं, मी गोल केले बघ. हो म्हणजे काय येतं, बे एक बे, 2 आणि 1 3, 3/2 येतं. म्हणून खालच्या स्टेपला 2 चा 3/2 घात आलाय. कळलं का. हो ही प्रोसेस प्रत्येक स्टेपला झाली आहे. ही प्रोसेस प्रत्येक स्टेपला होत गेलेली आहे. आले लक्षात. हो काही जरी यायचं असेल, टीईटीचे आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील, काही जरी यायचं असेल तर असं विचारत जावा, सांगत जाईल मी. हम्म? हा, अंजली, काही तुला विचारायचंय का आनंदी. हा, आपण जरा पुढच्या क्वेश्चन लिहून घेतला क्वेश्चन. हो सर. हा, हो सर. क्लिअर करू ड्रॉइंग. हा सर. याचे बेसिक्स, बेसिक आहे ना याचं, बेसिकचे व्हिडिओ मी टाकलेत बरं का. तुम्ही टीईटीचा ऍप ओपन करा. टीईटीचा कोर्स आपला बाय केला असेल तर टीईटीच्या कोर्समध्ये बघा, स्कॉलरशिपच्या कोर्समध्ये बघा, किंवा एनएमच्या कोर्समध्ये बघा, किंवा आमच्या स्कॉलरशिपच्या मला मी शिकवलेलं आहे उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये शिकवलेले ते व्हिडिओ आहे. हा, स्कॉलरशिपचं जे नवनीत आहे स्कॉलरशिपचं, वर्गमूळ, घनमूळ, वर्गमूळ कसं काढायचं, घनमूळ कसं काढायचं, सगळं आहे त्यामध्ये. ठीक आहे. हा, आपण युट्यूबचे व्हिडिओ आहेत, युट्यूबला पण ते व्हिडिओ अवेलेबल आहेत, युट्यूबला पण पाहू शकता. पण तू युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. युट्यूबला आपल्या 600 व्हिडिओ आहेत. ते 600 व्हिडिओ मध्ये पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला सापडत नाही. ऍप मध्ये तुम्हाला लगेच सापडतो. ओके. मोबाईल माईक म्यूट ठेवा. कुणाचा माईक चालू आहे. मग मी आजी बस टीव्ही मग तुला कालवा केला तर चॉकलेट. व्हिडिओ मॅडम, माईक म्यूट ठेवा. हा. पुढचा प्रश्न टीईटी एक्झामला विचारलेला प्रश्न आहे, तो घेऊया. ओके. आजचा क्वेश्चन नंबर 2. 1 + वर्गमुळात
वजा 1 चा 100वा घात अधिक वर्गमुळात वजा 1 चा 10वा घात अधिक वर्गमुळात वजा 1 1000. हे प्रश्न आमच्या एरियाच्या मुलांना अवघड वाटतील, पण आपल्या आपल्या आठवीचे प्रश्न मी रेकॉर्डिंग केलेले आहेत, ऍपमध्ये टाकलेत. ऍपमध्ये रेकॉर्डिंग पहा. ओके, जे विशिष्ट नवीन आहेत विद्यार्थी युनिव्हर्सल स्कॉलरशिपचे, त्यांना ते झालेलं नाही, ते रेकॉर्डिंग पाहून घ्यायचं आहे. पहिला पर्याय पर्याय देऊ का एक तुम्हाला? पहिला पर्याय 2, सर दुसरा पर्याय 1, तिसरा पर्याय -1, चौथा पर्याय 0. सोडून पाठवा. हा प्रश्न विचारलाय टीईटी एक्झाम 2018 पेपर सेकंड साठी. म्हणजेच जे 6वी ते 8वीला मॅथ सायन्स शिकवणारे शिक्षक आहेत, 6वी ते 8वीला जे मॅथ सायन्स शिकू इच्छितात त्या शिक्षणासाठी हा प्रश्न विचारलाय. मग शिक्षकांचे असे प्रश्न आले तरच त्यांना 8वी स्कॉलरशिप शिकवता येणार आहे. त्यामुळे त्याला सगळे 8वी स्कॉलरशिपचे प्रश्न टाकलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जे नवीन शिक्षक होणार आहेत 6वी ते 8वीला मॅथ सायन्स शिकवू येणार आहेत, त्या सर्वांनाच मॅथ पण चांगलं असणार आहे, सायन्स पण चांगलं असणार आहे. कारण त्याचं मॅथ सायन्स चांगलं असल्याशिवाय ती पासच होणार नाही शिक्षक पात्रता परीक्षा. आणि शिक्षक पात्रता परीक्षा पास झालं नाही तर मग शिक्षक सुद्धा येत नाही. छान आन्सर आलेत. ओबीने आन्सर पाठवले, सत्यजितने आन्सर पाठवले, दोघांनी वेगवेगळे आन्सर पाठवले. अजून एखादं आन्सर पाठवले, कोण? सोहम यादवने आन्सर पाठवले. ओके, बघूया, सोडवूया आपण. ओके, हा, आता बघा, पहिली स्टेप सोडवू तुम्ही आता स्टेप बाय स्टेप. एक अधिक वर्गमुळात 1 चा 100वा घात. तर वर्गमूळ काढून टाकू आपण याचं, है ना. वजा 1 हे 100वा घात आहे. वर्गमूळ काढलं म्हणजे काय होतं रे? 1/2 होतं. मागच्या उदाहरणात आपण बघितलंय नाही. एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढतो म्हणजे आपण काय करतो? 1/2 घेतो. अधिक याचा पण वर्गमूळ काढून टाकूया. 10 गुणिले 1/2 अधिक याचे वर्गमूळ काढून टाकूया. 1000 गुणिले 1/2. ओके, पहिली स्टेप समजली सगळ्यांना? पुढच्या स्टेप कर जाऊया. 1 ला 1 वजा बेक बे 50 चा भाग बसला. 100 गुणिले 1/2 म्हणजे 2 ने 100ला भागलं की त्याला 50. वजा 1 चा 50वा घात अधिक बेक बे 5 10. ओके, वजा 1 चा 5वा घात अधिक बेक बे 1000ला भागलं काय तर 500 येत आहे का नाही. वजा 1 चा 500वा घात. आता जे आमचे स्कॉलरशिपची मुलं आहेत त्यांना मी शिकवले बघा, घातांक वर्ग वर्गमूळ शिकवत असताना हा काय शिकवलेलं आहे. समजा एखादी ऋण संख्या असेल, मी लिहितोय बघा. एखादा निगेटिव्ह नंबर असेल, नंबर निगेटिव्ह असेल आणि त्याचा घातांक हा सम असेल. घातांक जर सम असेल, एखादा नंबर निगेटिव्ह असेल आणि घातांक जर सम असेल, तर त्याची व्हॅल्यू कशी असते? त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. कशी असते? पॉझिटिव्ह असते. एखादा निगेटिव्ह नंबर आहे आणि त्याचा घातांक हा विषम आहे, ऑड आहे, तर त्या संख्येची व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह येते व्हॅल्यू. ओके, हे स्कॉलरशिपच्या वर्गमूळ शिकवले किंवा जे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दिलेत वर्गमूळ घनमूळ, त्यामध्ये पण सांगितले, डिटेलमध्ये सांगितले, खूप सविस्तरपणे समजावून सांगितले. मी थोडक्यात इथं सांगितलं. आता हे जे लॉजिक आहे ना, हे तर प्रश्नात अप्लाय करायचं आहे आपल्याला. ओके, बघा परत 1 ला 1 तर वजा 1 चा 50वा घात म्हणजे एकच किती किती असणार आहे? पॉझिटिव्ह 1 असणार आहे का निगेटिव्ह 1 असणार आहे सांगा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह 1 असणार. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह 1 का? तर वजा 1 चा 50वा घात. 50 ही संख्या कशी आहे रे? सम आहे. सम आहे. जर जर निगेटिव्ह नंबरचा जर घातांक सम असेल तर त्याची व्हॅल्यू कशी असते? पॉझिटिव्ह असते. ओके, त्यानंतर वजा 1 चा 5वा घात. घातांक कसा आहे? विषम आहे. घातांक कसा आहे? विषम आहे. घातांक विषम असेल तर त्याची जी येणारी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू कशी येणार आहे? पवार मॅडम सांगता का? पवार मॅडम,
वजा 1चा 5वा घात घातांक विषम आहे, त्याची व्हॅल्यू कशी येईल? पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? कुंभार मॅडम, सुरक्षी मॅडम, निगेटिव्ह. व्हेरी गुड. निगेटिव्ह येणार आहे. मग वजा 1चा 5वा घात म्हणजे काय येणार आहे? -1 येणार आहे. मग -1 अधिक वजा 1चा 500वा घात म्हणजे काय येईल परत? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वन येईल. ओके, झालं. हे सोडवायचं. हे वजा, हे प्लस पॉझिटिव्ह 1 मायनस 1 कॅन्सल. 1 म्हणून 1 गेले 0 राहिले ना. हे 1 प्लस हे 1 किती राहिले? 2. तर आपल्या आन्सर काय सॉरी 2. बघूया चॅट बसून कुणी आन्सर दिले पहिल्यांदा करेक्ट. कुणाचे आन्सर नव्हतं? 0 1 3 असं आन्सर देत बघा. ठीक आहे, समजले का आता तुम्हाला सगळ्यांना? हो सर. बघा, असे असे प्रश्न सोडवणारे जर शिक्षक तुम्हाला आले शिकवायला तर किती चांगलं होईल, आहे का नाही? आता तुम्ही वरी जाणार तसं म्हणजे नवीन पिढीला येणार शिकवायला. छान. टीईटीचे जे आहेत आपले शिक्षक बंधू भगिनी, त्यांना समजले का? टीईटी पेपर सेकंडला पडलेला हा प्रश्न आहे बरं का, मॅथ सायन्स साठी. टीईटी वाले रिप्लाय द्या प्लीज. सुरेश मॅडम समजले का? चॅट बॉक्स मध्ये पाठवतात. हो. ओके, ठीक आहे. आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, आजचा क्वेश्चन नंबर 3. सर आवाज कमी येतोय तुमचा. आवाज कमी येतोय का? आवाज सर्वांनाच कमी येतोय का रे? नाही. हा. मॅडम तुमच्याकडेच प्रॉब्लेम असणार बरं का, बाकीच्यांना आवाज कमी येत नाहीये. आता बघूया पुढचा प्रश्न. आजचा क्वेश्चन नंबर 3. 0.98 चा वजा 3रा घात. ओके, बरोबर किती? हा प्रश्न विचारलाय टीईटी 2018 पेपर सेकंड साठी. पर्याय देतोय. पर्याय 0.06, 1.06, 1.09, 1. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी आहेत ना, जे विद्यार्थी आज सकाळी मी एक पीडीएफ पाठवतो ग्रुपवर, टीईटीच्या स्कॉलरशिप सगळ्यांच्या मॅथची पीडीएफ सचिन दवे सरांची पाठवली का? बघितली का तुम्ही? त्या पीडीएफची प्रॅक्टिस हो करा, सर. सर बेसिक बघितले. परफेक्ट होईल. झालं. हा, आन्सर पाठवलं का सत्यजित? पाठवा आन्सर. 1.62 सत्यजित आन्सर पाठवलेला आहे. आणि ते सत्यजित आन्सर परत एकदा ट्राय कर, परत ट्राय कर. ओके, आपण सोडवूया. आता सर कसं करायचं? इथं -3 घातांक आहे, घातांकामध्येच मायनस आहे. आता घातांकाचा एक नियम आहे बघा. काय नियम आहे रे? a⁻m असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो? तर आपण असं लिहू शकतो 1/a⁻m. लिहू शकतो का नाही? मायनस यात निघून हो जातो. सर. हा, आता त्या पद्धतीने आपण लिहूया. ओके, 0.98 चा वजा 3रा घात. ठीक आहे. आता बघा, तर 0.98 ला काय लिहू शकतो मी? 1/0.98. 0.98. घातांकाच्या नियमानुसार लिहिलं मी, बरोबर आहे. मला पुढची स्टेप 1 बाहेर गेली. हा, पुढची 1/98/100. ठीक आहे. 98/100 का लिहिलंय मी? कारण 0.98 आहे. ठीक आहे. 98च्या आधी 2 दशांश आहेत, ते 2 दशांश करण्यासाठी 98/100 दिलं. इथपर्यंत काय आले का? हो सर. याचा सर. 3रा हो घात. सर. हा,
आता बघा, तर आपला हा नियम आहे, तुम्हाला माहित असेल, 1:a/b असेल. हे कसं होतं, हे बीचे जे होतं म्हणजे रेसिप्रोकल होतं त्याचं, आहे नाही. छेदातली संख्या 98/100 याचं रेसिप्रोकल, याचं गुणाकार व्यस्त काय होणार, गुणाकार व्यस्त होणार. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, छेद अंशात आणि अंश छेदात, अंश छेदात घातांक समान, घातांक तिसरा घात राहिलाय. -3 काय निघून गेलं ते कळालं की तुम्हाला, ह्या नियमानुसार वजा निघून गेले बघा. आता कोपऱ्यावर लिहिलेले नियम आहे ना, या नियमानुसार -3 निघून गेलेले आहे. ओके, तर 100चा तिसरा घात भागिले 98चा तिसरा घात. ओके, आता याच्यामध्ये काय करायचंय, आता याच्यामध्ये भागाकार करा. 2 भागाला 98ला काय तर 49 येतं. 2 100 भागाला काय तर 50 येतं. 50. ओके, 50/49 तिसरा घात. ओके, मग आता सरांनी काय करायचं, 50चा घन करायचं का 49चा घन करायचं का, म्हणजे उत्तर येईल नाही करायचा, उत्तर तुमचा अजून किचकट होईल. आधी काय करा, 49ला 50ला भाग घाला. मी भाग करून दाखवतो, ज्याला भाग येत नाही ते आपल्या गरीबासारखं भाग घालायचं. 49 भागिले 50, 49 एक 49, बाकी उरली 1. हा, भाग जात नाही मग पॉईंट दिला, 0 घेतले. 10 झाले, 10ला भाग जातो का नाही जात, म्हणून परत 0 दिला, परत 0 दिले. 49 दोन्ही 98, बाकी उरली 2, बस झाली इथपर्यंत, बस झालं आपल्याला. ठीक आहे, मग 50 भागिले 49 म्हणजे काय झालं तुमचं, 1.02 तर तिसरा घात. तर 1.02 चा तिसरा घात तुम्हाला करता येईल, करा बरं. अजून थोडस बघू गेला, 1.02 चा वर्ग गुणिले 1.02. सोपं केलं का मी अजून, हा. 1.02 चा वर्ग काय तो बघा, करून बघा वर्ग, काय मला करून 1.0404 म्हणजे काय करायचं, 1.02 गुणिले 1.02 यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केला काय येतं, 1.0404 येतं. ठीक आहे, गुणिले 1.02 या दोघांचा गुणाकार करा. पुढे पण भरपूर काय येतं, पण 1.0 पहिले तुझे 1 येतं आणि दशांशानंतर पहिले जे 2 अंक येते 0.6 येतं. करून बघा, करून दाखवतो तुम्हाला, करून दाखवतो. 1.0404 गुणिले 1.02 करून दाखवतो. काही जण समजत नाही सर, तुम्ही उत्तर कसं लिहिलं डायरेक्ट नंतर काही जण. ठीक आहे, मी गुणाकार करून दाखवतो. ठीक आहे, बेचोक 8, बेशून्य 0, बेचोक 8, बेशून्य 0, बेक बे प्लस 0 गुणाकार 0 0 0 0 0 प्लस 1 न गुणाकार 4 0 4 0 1 बेरीज, बेरीज मी समोर लिहितोय. 8 0 8 × 12 2, 1 1 ला 1, 4 2 6 0 1. पॉईंट किती आहेत, 1 2 3 4 5 6, 6 दशांश 1 2 3 4 5 6, 1.06. उत्तर काय आलं होतं, 1.06. पुढचं 1 2 8 0 8 काय घेतलं नाही सर, तर हे पर्यायामध्ये आहे का रे, नाही म्हणून नाही घेतलं. कळलं, उत्तर काय नाही, पर्याय क्रमांक 2. समजतं का सगळ्यांना, तुला काही डाऊट असेल तर विचारा. हो सर. छान, आन्सर चॅट बॉक्समध्ये बरेच टाकले ऑलरेडी. ओके, पहिल्यांदा करेक्ट आन्सर कोण टाकलंय, ओके सुरेश शिवाजी टाकले. ठीक आहे, ठीक आहे. आता बाकीचे रेकॉर्डिंग घातांकचा मी उद्या अपलोड करतो कदाचित. ठीक आहे, आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण उद्या घेऊया. ओके, चालेल. आणि उद्या हा सांगायचं राहिलं, उद्या 11 ते 1 या वेळामध्ये 8वीचं इतिहास याचं NMS आणि TET चा दृष्टिकोनातून रिव्हिजन आहे.
ओके. यश विद्यार्थ्याला लिंक देईन मी, जॉईन व्हा 11 ते 1. सर 12:30च्या पुढून घेतात का? काय म्हणला? 12:30च्या पुढून घेतात नाही का? नाही नाही घेऊ शकत, तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा, तुम्हाला लिंक देतो मी नंतर. ओके. सर उद्या शाळेला सुट्टी नाही आम्हाला. हा, मग तुम्ही रेकॉर्डिंग पहा. मला पण. ज्यांच्या शाळा सुट्टी त्यांच्या रेकॉर्डिंग पहा, लिंक देतो रेकॉर्डिंगची, ऍपवर अपलोड करणार आहे. संध्याकाळी पण असणार आहे. स्कॉलरशिपच्या ग्रुपवर देणार आहे का लिंक? हा, ग्रुपवर नाही, ऍपवर हा. रेकॉर्डिंग ऍपवर येईल, ग्रुपवर नाही. आता आपण थांबूया. सर घातांकाचं पण